वातावरण चांगलेच तापलंय। प्रचार, रॅली, सभा यांचा धडाका उडालाय। याबाबत नागरिकांचा कौल जाणून घेतलाय झी मीडियानं। मुंबईच्या बाजूला वसलेलं 12 लाख लोकवस्तीचं शहर म्हणजे नवी मुंबई। या शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेवर असते। नवी मुंबई महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे या शहराचा विकास झपाट्याने झाल्याचं इथले नागरिक सांगतात। कचऱ्यापासून खत आणि इंधन निर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वस्त दरात पाणी पुरवठा, शाळा, नागरी आरोग्य केंद्र, उद्यानं, मैदान या सगळ्या सुविधा नवी मुंबई महापालिकेकडून पुरवण्यात आल्या आहेत। त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेपेक्षा नवी मुंबई महापालिका सरस असल्याचा सर्वे जागृत वेलफेअर सोसायटीने केलाय। 30,000 लिटर पाण्याला फक्त 50 रुपये चार्ज केला जातो। तीच गोष्ट ठाणे नगरपालिकेमध्ये 30,000 लिटरला 321 रुपये द्यावे लागतात। इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिकेने विकास केल्याचं इथले नागरिक सांगतायत। गार्डन केलेले, नागरिकांचं विरंगुळा केंद्र केले, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाण्याची सोय, वीज आहे। सामाजिक संस्था आणि अभ्यासकांनी सुद्धा नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा उचलल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत। नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आधुनिकरित्या बरेच गोष्टींनी या दोन्ही महानगरपालिका त्यांना एक आदर्श होऊ शकतो असं काही निर्णय घेतलेले आहे। पालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून नवी मुंबईच्या मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। तर औरंगाबादमध्ये एकाच चहावाल्याला